एखादी विचारधारा संपवण्यासाठी कुठले कुठले मार्ग वापरले जातात हे आजच्या घटनेतून मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे। पण स्टोरी सुरू करण्यापूर्वी जर तुम्हाला विचित्र, भयानक, रहस्यमय घटना स्टोरी रूपात बघायला आवडतात तर तुम्ही अगदी बरोबर चॅनेलवरती आलाय। आम्ही तेच सांगतो आणि आठवड्यातून 1 ते 2 स्टोरी अपलोड करत असतो। जर तुम्ही इंटरेस्टेड असताल तर लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉन वरती क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून तुम्ही आमचे वीकली अपलोड्स एन्जॉय करू शकताल। चला तर मग सुरू करूया आजची स्टोरी। 1978 साली 49 वर्षाचा जॉर्जी मार्कोव, जो खरा बल्गेरिया देशाचा होता पण लंडन मध्ये राहून तो ब्रिटिश ब्रॉडकास्ट कंपनी म्हणजेच बीबीसी साठी पत्रकार म्हणून काम करत होता। तो 6 वर्षापूर्वीच लंडन मध्ये आला होता आणि सुरुवातीच्या काळात तो कॅब किंवा बसनी कामाला जायचा, पण आता 2 वर्षापासून तो चालत कामाला जायला लागला होता। चालून तर व्यायाम व्हायचाच, पण त्याला रस्त्यामधली सिनेरी पण खूप आवडायची आणि ठळकपणे सांगायचं झालं तर त्याला रस्त्यात येणारा वॉटरलू ब्रिज, जो खूप फेमस ब्रिज आहे, तो खूप आवडायचा। कारण की त्या ब्रिज वरून थांबून एका बाजूला सुंदर असं वेस्टमिनिस्टर पॅलेस आणि दुसऱ्या बाजूला फेमस असं लंडन व्हील बघता यायचं। त्या दिवशी सकाळी म्हणजेच त्या वर्षाच्या 7 सप्टेंबरला जॉर्जी सकाळी उठला, त्यांनी घर सोडलं आणि नेहमीसारखा ऑफिसकडे चालायला सुरू झाला। आणि जसा तो वॉटरलू ब्रिज पाशी पोहोचला आणि सीन बघायला थांबला तसा अचानक पाऊस सुरू झाला। जॉर्जीकडे छत्री नव्हती, त्यामुळे त्यांनी सगळं सोडून संपूर्ण भिजायला नको म्हणून जोरात ऑफिसकडे चालायला सुरू केलं। पण ब्रिजच्या शेवटी पोहोचत नाही तोपर्यंत आकाशात संपूर्ण काळे ढग झाले होते आणि जॉर्जीचं ऑफिस अजून थोडं लांब होतं। त्याचवेळी अजून भरपूर पाऊस पडायला सुरुवात झाली। आता त्याला चालत जायची भरपूर इच्छा होती, पण पावसामुळे काहीच करता येणार नव्हतं। तो बस स्टॉप शोधायला लागला आणि त्यांनी लगेच एक बस स्टॉप बघितला। तो पटकन तिकडे पळाला। आता बस स्टॉपला छप्पर होतं। तो पावसापासून वाचण्यासाठी त्याच्या खाली जाऊन थांबला आणि तो आता बसची वाट बघायला लागला, जी त्याला बस ऑफिस पर्यंत पोहोचवणार होती। आता जसा तो त्या बस स्टॉप वरती उभा राहून बसची वाट बघत होता, त्याच वेळी त्याला उजव्या मांडीच्या मागच्या भागात तीव्र वेदना जाणवली। त्याने लगेच हात मागे नेऊन काही टोचलंय का बघायचा प्रयत्न केला, त्याला काहीच जाणवलं नाही। त्यामुळे त्याने आता मागं वळून दुखतंय तिथं बघण्याचा प्रयत्न केला, पण आजूबाजूला भरपूर गर्दी असल्यामुळं त्याला मागं बघता येत नव्हतं। त्याला लक्षात येत नव्हतं काय गोष्ट टोचली असेल। त्याला वाटलं कुणाकडून तरी चुकून पेन किंवा पेन्सिल टोचली गेली असेल किंवा एखादा किडा चावला असेल, पण त्याला जाणवलं की इतक्या गर्दीत अशी गोष्ट होणं अवघड होतं। या गोष्टीवर विचार करत असतानाच तिथं त्याची बस आली आणि जॉर्जिया बसमध्ये चढला आणि जशी ती बस त्याच्या ऑफिस समोर आली आणि जॉर्जी त्याच्या ऑफिसच्या मेन डोअर मधून आत गेला तसा तो होणाऱ्या वेदना विसरून गेला। पण जेव्हा तो त्याच्या डेस्क वरती पोहोचला आणि त्याच्या खुर्चीवरती बसायला गेला तसा त्याच्या मांडीचा मागचा भाग खुर्चीवरती टेकायला सुरू झाला। तसं त्याला पायात परत तीव्र वेदना सुरू झाल्या। त्याला असं वाटायला लागलं होतं त्याच्या मांडीच्या मागच्या भागात काटे घुसलेत आणि जसा तो खाली बसायला जातोय तसे ते काटे त्याच्या मांडीच्या मागच्या भागात घुसत चाललेत। तसा तो पटकन उठला आणि बघायला लागला नक्की काय झालंय आणि आता काय केलं पाहिजे। आज काम पण भरपूर आहे। तो विचार करायला लागला बाथरूम मध्ये जाऊन बघूया एकदा, पण परत तो विचार करायला लागला की आपण उगाच ओव्हरथिंक करतोय, काही झालं नाहीये एवढं मोठं। त्यामुळे तो परत त्या खुर्चीवरती बसला, पण उजवा पाय एकदम हळू ठेवून, जेणेकरून जिथं जास्त दुखतंय त्याच्यावरती भार यायला नको, आणि त्यांनी त्याचं काम सुरू केलं। भरपूर तासानंतर जरी त्याला माहिती होतं त्याला उजव्या मांडीच्या मागं अजून पण थोडं दुखत होतं, पण तो कामाच्या नादात सगळं विसरून गेला होता। पण दुपारनंतर त्याच्या पायातलं दुखणं एवढं वाढलं की जॉर्जी आता त्याचे दात चावायला सुरू झाला होता, पूर्ण घामाने भरून गेला होता। त्यांनी त्या दुखण्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला, पण आता ते जास्तच दुखायला लागलं होतं। तो त्याच्या डेस्क वरतून उठला, लगेच तो बाथरूम मध्ये गेला आणि दार लावून घेतल्यानंतर त्यांनी पॅन्ट खाली घेतली
आणि आरशात बघायला लागला तेव्हा त्याला थोडं बरं वाटलं, कारण की त्या जागी एकदम थोडी सूज आणि लालसरपणा दिसत होता. असं मोठं काही दिसत नव्हतं. त्यामुळे त्याला वाटलं नक्कीच पेन टोचला असणार आहे किंवा किडा वगैरे चावला असणार आहे. त्यांनी विचार केला किरकोळ जखम आहे, जास्त नको विचार करायला. त्यांनी पॅन्ट वर घेतली, शर्ट इन केला आणि बाथरूम सोडून तो त्याच्या डेस्ककडे गेला. पण पायात एवढं दुखत असताना सुद्धा त्यांनी त्याच्याकडे कसं बसं दुर्लक्ष केलं आणि काम सुरू केलं. सगळं काम संपल्यानंतर जेव्हा तो घरी आला तेव्हा जॉर्जीच्या बायकोने त्याच्याकडे बघून विचारलं, काय झालंय तुला? तुझा चेहरा गळून गेलाय, तुला घाम येतोय. तेव्हा जॉर्जीनी तिला त्याच्यासोबत दिवसभरात झालेल्या गोष्टी सांगितल्या. पण अजून पण तो या गोष्टीकडे किरकोळ म्हणूनच बघत होता. त्याची बायको त्याला म्हणाली, तू भरपूर आजारी पडलायस, तुझ्यासोबत काहीतरी चुकीचं झालंय, आपण पहिलं हॉस्पिटलला जाऊ. तो म्हणाला ठीक आहे, एकदा जाऊन येऊ. ते इमर्जन्सी रूम मध्ये पोहोचले. डॉक्टरांनी जॉर्जीला विचारलं, काय झालंय तुला, काय कारण काढलंस इकडे यायचं? जॉर्जीनी त्याचं सकाळी चालत चालत ऑफिसला निघालेलं, तो कसा बस स्टॉपवरती थांबलेला, मग कसं त्याला अचानक पायात दुखायला लागलं हे सांगायला सुरू केलं. आणि तो डॉक्टरांना म्हणाला, मला कुठं ना कुठं वाटतंय एक तर कुणाकडून तरी पेन टोचला असेल किंवा काहीतरी चावलं असेल, मला तरी असं वाटतंय. पण डॉक्टर जॉर्जीला म्हणाले, ती जखम दाखव मला. तसा जॉर्जी उलटा फिरला आणि पॅन्ट खाली घेऊन उभा राहिला. आता जसे डॉक्टर जवळून ती जखम बघत होते तसं जॉर्जी पण मागं वळून जखम बघण्याचा प्रयत्न करत होता. आणि जरी ती जखम पूर्ण दिसत नव्हती पण जॉर्जी शॉक झाला होता, कारण की तिथली सूज आणि लालसरपणा भरपूर पटीने वाढल्यागत वाटत होता. डॉक्टर उभे राहिले आणि जॉर्जीला म्हणाले, थोडासा वेळ थांब, मला दुसऱ्या डॉक्टरला बोलू दे तुझी जखम दाखवण्यासाठी. डॉक्टर बाहेर गेले आणि दुसऱ्या डॉक्टरला घेऊन आले. आणि पूर्ण जखम बघून झाल्यानंतर ते दुसरे डॉक्टर जॉर्जीला म्हणाले, प्रश्न विचित्र आहे, पण जेव्हा तू बस स्टॉपवरती होता आणि तुला दुखणं सुरू झालं त्याच्यात आधी तुझ्या बाजूला कोणी साप किंवा सापासारखा प्राणी घेऊन उभं होतं का? कारण की तुझ्या पायावरचं निशाण विषारी प्राणी चावल्यासारखं दिसते. जॉर्जी म्हणाला, नाही, माझ्या आजूबाजूला कोणच असं नव्हतं ज्याच्याकडे साप वगैरे होता आणि बाकी पण गोष्टी सगळ्या नॉर्मलच होत्या. जेव्हा मला पायात दुखायला लागलं तेव्हा मी फक्त तिथं उभा होतो. डॉक्टर म्हणाले, आता आम्हाला तुझ्या पायासोबत नक्की काय घडतंय सांगणं अवघड आहे, त्यामुळे तू ऍडमिट हो, आम्हाला तुला मॉनिटर करता येईल आणि थोड्या टेस्ट वगैरे केल्यानंतर तुला बरं वाटायला लागलं तर आम्ही सोडून देऊ. तेव्हा जॉर्जीला ऍडमिट केलं गेलं. त्याला त्याची वेगळी रूम देण्यात आली. आता डॉक्टर आणि नर्स एकमेकांशी चर्चा करायला लागले की जॉर्जीला कुठल्या गोळ्या किंवा ट्रीटमेंट दिली पाहिजे जेणेकरून त्याची सूज आणि पेन कमी होईल. पण कुठलाच उपाय कामाला येत नव्हता. उलट त्या रात्री त्याची कंडिशन खूप जास्त खराब व्हायला लागली. आणि जशी जॉर्जीला सकाळी जाग आली त्याला जाणवलं त्याच्या पायाची अवस्था खूपच वाईट झाली. त्याचा पाय हवा भरलेल्या फुग्यासारखा सुजला होता आणि पूर्ण लाल पडला होता. तो आता भरपूर विचार करायला लागला. त्याला वाटलं आपल्याला कोणतरी मारायचा प्रयत्न करतोय म्हणून आपण आजारी पडलोय. पण ही गोष्ट त्याच्या डोक्यात इतकी बसली की तो डॉक्टर आणि नर्सला सुद्धा घाबरायला लागला. डॉक्टरांनी त्याच्यावरती ट्रीटमेंट करणं पण अवघड झालं, कारण की तो कुणाला जवळ येऊनच देत नव्हता. पुढच्या दिवशी जॉर्जीची कंडिशन खूपच क्रिटिकल झाली होती. त्याच्याकडे बघून कळत होतं तो मृत्यूच्या तोंडावरती आहे. तो अख्खा विचलित झाला होता, पण डॉक्टरांना काहीच कळत नव्हतं त्याला नक्की काय होते. त्यामुळे त्याच्यावरती उपचार करणं अवघड झालं होतं. जॉर्जीच्या शेवटच्या दिवशी म्हणजे तिसऱ्या दिवशी तो डेड झाला. त्याच्या झालेल्या अशा विचित्र मृत्यूमुळे त्याची बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवली गेली. ज्यामुळे एवढं तरी कळेल कुठल्या गोष्टीमुळे जॉर्जीला पायात वेदना होत होत्या आणि शेवटी त्याच गोष्टीमुळे त्याचा मृत्यू पण झाला. आणि नक्कीच पोस्टमॉर्टम करताना कॉर्नरला ती गोष्ट सापडली. त्याच्या उजव्या मांडीच्या मागच्या भागात जिथे जखम झाली होती त्याच्या आत एकदम बारीक मेटलचा तुकडा होता. आणि जेव्हा कॉर्नरनी तो मेटलचा तुकडा मायक्रोस्कोप खाली बघितला तेव्हा त्याच्या लक्षात आलं नक्कीच ही मानवनिर्मित मेटलची डिस्क आहे, कारण की त्याच्या मध्ये एकदम बारीक होल ड्रिल केले होते. आणि जेव्हा त्यांनी पुढच्या टेस्टिंगसाठी ती मेडिकल डिस्क लॅबला पाठवली
तेव्हा टेस्ट नंतर त्यांना एक गोष्ट सापडली. त्या 2 होलमध्ये रायसिनचे अवशेष होते. रायसिन हे भयंकर स्ट्रॉंग विष असतं, सायनाइड पेक्षा सुद्धा भयंकर, आणि या विषाचा अँटीडोट सुद्धा नसतो. रायसिन पॉइझनिंगची लक्षणं दुसऱ्या ताप किंवा आजारासारखीच दिसतात. त्यामुळे मुळात हे पॉइझनिंग झालंय हे कळणंच अवघड जातं. आणि ह्या फॅक्टरमुळं रायसिन हे हत्या करण्यासाठी वापरलं जाणारं प्रसिद्ध विष आहे. आणि जॉर्जी सोबत काय घडलं असेल तर जॉर्जीची हत्या झाली होती, पण आजच्या तारखेपर्यंत माहित नाही कुणी जॉर्जीची हत्या केली असेल. पण एक थेअरी नेहमी बोलली जाते की जॉर्जी हा बीबीसीचा प्रमुख पत्रकार होता आणि त्याच्याकडं पॉलिटिक्स हा विषय होता आणि तो नेहमी सोव्हिएत युनियन बद्दल कडवं बोलत राहायचा. त्यामुळे असं म्हटलं जातं की सोव्हिएत युनियनची इंटेलिजन्स एजन्सी KGB त्यांनी जॉर्जीची हत्या घडवली होती, कारण की तो त्यांच्याबद्दल काहीतरी वाईट लिहित राहायचा. आणि अजून सांगायचं झालं तर रिटायर्ड KGB ऑफिसर ऑलेग कालुगिन, ज्यांना 1991 मध्ये अमेरिकेमध्ये निर्वासित केलं गेलं होतं, ते सांगतात त्यांना कुणाकुणाची हत्या करायची यासाठी ठेवलेल्या मीटिंग मध्ये त्यांनी पाहिलं होतं की जॉर्जी मार्कोव सुद्धा टार्गेट होता. त्यांनी सांगितलं ते काय करतात, एकदम छोटी मेटलची डिस्क तयार करून त्याच्यात रायसिन टाकतात आणि ती छोटी डिस्क छत्रीच्या पुढच्या भागावरती लावतात आणि ती डिस्क जरा टोकीदार पाहिजे याची काळजी घेतली जाते. KGB ने असंच जॉर्जीवरती लक्ष ठेवलं आणि जेव्हा तो बस स्टॉपवरती थांबला तेव्हा त्याच्या मांडीच्या माग हळूच छत्री घुसून त्या गर्दीतून ते गायब झाले. ओलेगने ही पण गोष्ट सांगितली, ती मेटलिक डिस्क ज्यामध्ये रायसिन असतं ती पातळ मेणाने कव्हर केलेली असते आणि जेव्हा ती डिस्क टार्गेटच्या शरीरात टाकली जाते तेव्हा त्याच्या शरीराच्या गरमीने ते मेण वितळतं आणि जसं विष बाहेर पडतं तसं हळूहळू टार्गेट थोड्या दिवसांनी तडपडून मरून जातो आणि जसा जॉर्जी मेला होता. पण ऑलेगनी जरी भरपूर गोष्टी डिस्क्लोज केल्या होत्या तरी जॉर्जीचा खून कुणी केला हे आजपर्यंत तरी कळलेलं नाहीये. चला, आजच्या पुरतं इतकंच होतं. ही स्टोरी तुम्हाला नक्की इंटरेस्टिंग वाटली असेल, त्यामुळे लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर माझ्यापर्यंत पोहोचायचं असेल तर माझे सोशल मीडिया हँडल्स डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन केलेले आहेत, तिथे तुम्ही तुमच्यासोबत घडलेल्या घटना सुद्धा शेअर करू शकता. तुम्हाला पुन्हा बघण्याची इच्छा व्यक्त करतो आणि नक्कीच पुन्हा भेटू. धन्यवाद.